का पाण्याचा प्रश्न? नक्कीच सुटणार. राहुल आवाडे आहेत म्हणल्यानंतर सुटणारच. मैदान कोण मारणार? भाजप. पहिला महापौर हा भाजप पक्षाचाच होणार. आव्हान त्यांच्या नावालाच आहे ते. त्यांचा एकही माणूस काही कार्यकर्ता इथं भागात दिसलेला नाही, मग कसलं आव्हान म्हणायचं? आता महापौरला म्हणलं तर आमचं सुनील पाटील साहेबांचं नाव आहे आता 1 नंबरला. कमल फुलणार. आता शेटा तरी भाजपच्या 50 शेटा येतील आणि आमच्या भागात काय 4 वनवेज आहेत. विकास कामे झालेले आहेत, पाणीचे प्रश्न आहेत, ते पण आता आमदार राहुल आवाडे साहेबांच्या माध्यमातून टाक्याचं काम चालू आहे. 1-2-3 महिन्यात ते पण पूर्ण करण्यात येईल. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह आमदारचं काम आहे की आता ते 1 वर्ष झाले. जवळजवळ 10-15 वर्ष रोड नव्हता, ते रस्ता तिने आल्यापासून ते रस्ता केले. पाण्याचा प्रश्न मोठा विचार काय कोण सोडवणार पाण्याचा प्रश्न? भाजप सरकार सोडवणार की सोडवणार. भाजपचा बालेकिल्ला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. दर्शक नमस्कार, KK न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मी सध्या उभा आहे प्रभाग क्रमांक 5 मध्ये लिगाडेमळा परिसरात. आज आपण या ठिकाणी जे काही इथं असणारे नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कशी होणार आहे इचलकरंजी शहरातील लढत, कसा हवा आहे त्यांना नगरसेवक नगरसेविका, शहराचा पहिला महापौर होण्याचा मान नेमका कोणत्या पक्षाला मिळणार, ही लढत कशी होणार आहे, असं अन्य घडामोडींचा आढावा इथल्या आपण नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. इचलकरंजी महापालिकेची निवडणूक आता चांगलीच म्हणजे तापलेली आहे. उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. 15 तारखेला मतदान आहे. कशी असणार पहिली महानगरपालिकेची निवडणूक शहरातलं सध्या आणि प्रभागातलं काय चित्र आहे आता 5 मध्ये? आता शेटा तरी भाजपच्या 50 शेटा येतील आणि आमच्या भागात काय 4 वनवेज आहेत. परत आता महापौरला म्हणलं तर आमचं सुनील पाटील साहेबांचं नाव आहे आता 1 नंबरला. मग त्यानंतर चोपडे साहेबांचं आहे. भाजपच्या सीटा येतील असं जास्त का वाटते? 50+ म्हणाल तुम्ही, का असं का, कशामुळे भाजप सीटा जास्त येतील? स्ट्रॉंग शेट आहेत आता आणि विरोधकाला काय एवढं काय हे नाही. आणि विरोधक सुद्धा तुल्यबळ आहेत की नाही समोर? जिथं तिथं आहेत, सगळीकडे नाही आहेत. इथं तर आमच्या इथं वनवेज आहे 4 शेटा. प्रचार करायची काय गरज नाही आहे. गरज नाही आहे. मग काय हो, 4 सीटांनी वडवे आहे म्हणाला. लोक मतदान करताना पक्ष बघणार का माणूस बघणार? या भागातील 4 उमेदवार हे काम करणारे आहेत व राहुल आवाडे व माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या कामात फंडातून काम झालेलं असल्यामुळे या 4 भागातील 4 सीटा या भरघोस मतांनी निवडून येणार आहेत. या भागातील विरोधकांना उमेदवार शोधाची वेळ आलेली आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली. समोर तुल्यबळ उमेदवार आहेत नाही? मग तुल्यबळ नाही आहे, कोणी तुल्यबळ नाही. भागातली विकास कामं काय काय? विकास कामे झालेले आहेत, पाणीचे प्रश्न आहेत, ते पण आता आमदार राहुल आवाडे साहेबांच्या माध्यमातून टाक्याचं काम चालू आहे. 1-2-3 महिन्यात ते पण पूर्ण करण्यात येईल. तो बोर मारून सगळ्या भागातील पाण्याचा प्रश्न निकालात करण्यात आलेला आहे. पण आमदार राहुल आवाडे साहेबांचं काम इथे कुठं नाही असं म्हणलं जात आहे. त्यांनी काय धोंडून हुडकून पण मिळालं नाही उमेदवार यांना. पण प्रभाग 5 मध्ये जे उमेदवार त्यांचं आव्हान आहे की या भाजपच्या उमेदवारांना? आव्हान नाही हो, काय आव्हान त्यांच्या नावालाच आहे. ते भरल्यात फॉर्म, खरं अजूनपर्यंत त्यांचा एकही माणूस काही कार्यकर्ता इथं दिसलेला नाही, भागात दिसलेला नाही, मग कसलं आव्हान म्हणायचं? आव्हान नावाची इथं काय नाही आहे. काय केले ते आता जे प्रभाग 5 मध्ये जे निवडणुकीला उभे राहिले भाजपचे उमेदवार आहेत, काय काम आहेत त्यांची इथली भागातली? जनसंपर्क मोठा आहे हो. त्यांना सकाळी 7 वाजल्यापासून त्यांनी काय पण असून एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह त्या निमित्ताने सगळ्यांचं काम चालू असतं. आता जे विरोधक जे आले आहेत
आमदारांच्या कामाबद्दल काय सांगायला माहितल्या? आमदारचं काम आहे की आता ते 1 वर्ष झाले, त्यांच्या अगोदरपासून त्यांच्या पप्पाने केलेलं भरपूर काम आहेत. त्याने 1 वर्ष झाल्यापासून आता त्यांची बोर वगैरे मारणं भरपूर काम चालू आहे त्यांचं. पण ते आमचं रस्त्याचं काम असून ते निकाली लागल्यात पूर्ण. जवळजवळ 10-15 वर्ष रोड नव्हता, ते रस्ता तिने आल्यापासून ते रस्ता केले. कामं भरपूर त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. पाण्याचा प्रश्न मोठा इचलकरंजीत काय कोण सोडवणार पाण्याचा प्रश्न? भाजप सरकार सोडवणार की सोडवणार. मग याच्या आधी का सोडवलं नाही? नाही आता राहुल साहेब आल्यात, आता सोडवणार की तिने. आता 1 वर्ष झालंय, इथून पुढे तिने दिल्या शब्द तिने सोडवणार की. प्रभाग 5 मध्ये कशी लढत होऊन राहता इथं? नाही, 4 कमळच. 4 कमळच. कमळाच्या समोर सुद्धा इतर चिन्ह असलेले उमेदवार आहेत, त्यांचं आव्हान आहे या उमेदवारांना. हाय बरोबर आहे, कारण अजून कोण आलेच नाहीये. आणि इथं कसं आहेत, पहिल्यापासून जहांगीर पटेकरी, सुनील पाटील, सुनील पवार, बंडा मुळे हे 1 साइड आहेत. 4 कमळ. त्यांना काय अडचणी येत नाही निवडणूक लढवायला विरोधकांच्या? आमच्या तरी तर भागात 4 कमळ फास्ट आहे एकदम. 4 कमळ. भाजपचा बालेकिल्ला आहे. काय केलं त्यांनी कामं इथं? कामं केल्यात. जहांगीर पटेकर यांचं काय सकाळी 7 वाजल्यापासून काम आहे त्यांचं. त्यामुळे काय भयाचा काय विषय नाही. आता SP आणि बंडामुळे की आमच्या इकडे पहिल्यांदा असल्यामुळे तिथून पुढे ती बी करणार काम भयासारखंच. काय माझं हे निवडून आल्यानंतर काय अपेक्षा आहे त्यांच्याकडं? नाही, आता आहे आमची हेच की गटर रस्ता हीच की कामं. शहराचा विकास कसा आहे, कशा पद्धतीने आहे, काय समस्या आहे शहरातल्या? नाही, शहराचा विकास खूप सुंदर आहे, पण बऱ्याच लोकांचे पाण्याचा आणि रस्त्याचा प्रश्न आहे. तो पाण्याचाही प्रश्न या 1-2 महिन्यामध्ये सुटून जाईल आणि रस्त्याचाही प्रश्न लवकरात लवकर सुटून जाईल. आणि ह्या भागामध्ये म्हटला तर कधी भाजपचं चांगलं वर्चस्व आहे. आणि भाजपमध्ये म्हणजे या भागामध्ये जे नगरसेवक आहेत जुलेखा पटेकरी आणि जहांगीर पटेकरी साहेब, हे खूप सुंदर यांचं काम या भागामध्ये आहे. आणि आता त्यांच्याबरोबर सुनील पाटील उभारल्यात, पवार वहिनी उभारले आहेत आणि बरेच कामं सगळे चांगले आहेत. सगळे बंडू मुलक साहेब आहेत आणि भागामध्ये सुंदर चांगलं काम आहे त्यांचं. आणि आता हे उमेदवार आहेत भाजपचे म्हणताय तुम्ही, यांना विरोधकांचं आव्हान कितपत असणार आहे? विरोधकांची कशी टक्कर देतील? नाही, विरोधक काय त्यांच्या एवढे काय फार असे तुलेबल नाही आहे त्यांचं. आणि त्यांचं काय काम नाही, फक्त इलेक्शन पुरतं ते उमेदवारी भरतात, अर्ज भरतात आणि 5 वर्ष ते गायब असतात. इलेक्शन आलं की फॉर्म भरतात आणि इतर ते गायब असतात. मग तुम्ही जर राजकारण करायचं असेल ना, नगरसेवक व्हायचं असेल ना, त्याला अगोदरपासून काम करायला पाहिजे ना भागामध्ये, तरच तुम्ही नगरसेवक होऊ शकणार आहे. नाही तर नगरसेवक कसं होणार आहे? नगरसेवक व्हायचं असेल तर आपल्याला भागामध्ये काम करायला पाहिजे. गल्ली बोळातनं घुसून लोकांची काय कामं आहेत. आता पटेकरी साहेबांनी या इथं रेशन कार्ड धान्य मिळत नव्हतं, 10-10 वर्ष 12-12 वर्ष लोकांना धान्य मिळत नव्हतं, त्या लोकांना धान्य चालू केलंय. तिने स्वतः सकाळी 7 वाजले की नाही उठलं की पहिला भागामध्ये 2 व्हीलर घेऊन गल्ली बोळातनं फिरतात आणि लोकांची समस्या जाणून घेतात आणि ते सोडवण्याचं काम त्यांनी करतात. मला वाटतं खूप म्हणजे असं काम कुठलं शिल्लक ठेवली जागा मिळवणार मग बीजेपी? नाही, बीजेपी भरपूर 50-55 जागा बीजेपी मिळवेल असं मला वाटतंय. ही जागा मिळवताना आव्हान काय, एकंदरीत शहरातलं एकूण आव्हान किती असणार आहे बीजेपी समोर? नाही, आव्हान काय, बीजेपीच आता सगळीकडे बीजेपीच आहे. आव्हानाचा काय विषय नाही, बीजेपीच आहे ना सगळीकडे. स्थानिक आमदारांची कामं कशी आहेत? खूप सुंदर काम आहेत आता त्यांची पण. आमदारांची खूप चांगली कामं आहेत. ते पण ज्या ठिकाणी फोन करतील त्या ठिकाणी उपलब्ध होतात, लोकांची समस्या सोडतात. खूप चांगलं काम आहे त्यांचं पण. प्रभाग क्रमांक 5 मध्ये राहत आहे. 5 मधली रस्ते असतील, स्वच्छता असतील, कचऱ्याचा प्रश्न असेल, कशा पद्धतीची विकास काम आहे? कचऱ्याचा तर प्रश्न काही नाही, रोज घंटागाडी आमची नियमितप्रमाणे येते. राहिला प्रश्न रस्त्याचं पण काम चांगलं आहे. काय कुणाकुणात लढत होते इथं? लढत कुणाकुणात होते आता 5 मध्ये? लढत अशी आता तर फक्त भाजपच येत आहे, त्याच्यामुळे दुसरे अजून कोण इथं आलेच नाही. त्यामुळे आम्हाला माहित नाही दुसरी अशी लढत कोण आहे ह्याच्याबरोबर. इथं निवडून तर भाजपच येणार. का बरं भाजप येणार असं का म्हणताय? कारण भाजपच काम करते म्हणल्यावर भाजपच येणार. काय केले भाजपनं असं काम? काय केलं? रस्त्याचं काम, परत आमची गैरसोय कुठली होत नाही इथं. गैरसोय कोणत्याच प्रकारची नाही, सगळी सोयी होतात, अत्यंत चांगल्या पद्धतीने होते. इथं भाजपचे आमदार सुद्धा भाजपचे, ते काय कामं करतात काय इचलकरंजीत? होय करतात की. भाजपचे आमदार पूर्णपणे आमचे सगळे, म्हणजे आतापर्यंत प्रश्न असं पडलाच नाहीये त्यांनी काय काम केलं नाही आहे. चांगल्या प्रकारे त्यांनी काम करतात. पाण्याचा प्रश्न तो पण आता हळूहळू सुरळीतपणे होईल, सुधारेल. सुटणार का पाण्याचा प्रश्न? नक्कीच सुटणार. राहुल आवाडे म्हटल्यानंतर सुटणारच. सोडवतील राहुल आवाडे? होय, सोडवणार नक्की. निवडणूक चालू झाल्या, उमेदवार प्रचाराला यायला की नाही? यायला लागले. काय
काय आश्वासन काय देतात? आमच्या इथं आश्वासन नाही आहे, काम करतात आमच्या इथं. आम्ही 7 वाजले म्हणजे ते हजर होतात. आम्ही कधी पण फोन केला तर ते बरोबर आमच्या जागेवर हजर आहेत ते आमचे नगरसेवक. आम्हाला म्हणजे ते बिनविरोध निवडून येतील असं पण आमची आशा आहे. त्यांच्याबद्दल आमचं काय मत नाही. आमचे आमदार पण चांगलेच आहेत. कसे आहेत आमदारांची कामं? आमदारांची कामं पण चांगली आहेत. काय विकास कामे केली त्यांनी इचलकरंजीत? आमच्या इथं गटरीची सोय केली आहे. परत जास्त मेहनतीचं काम म्हणजे कोण आजारी पडलं असेल दवाखान्यात बोलवलं की तिथं हजर होतात ते. ही म्हणजे जास्त चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि आमच्या लेडीजसाठी तर सगळी चांगली कामं करतात. काय केलं महिलांसाठी इथं? मग महिलांसाठी पाण्याची सोय करून दिली आहे त्यांनी. गटारीचा बोलवलं सगळी कामं करतात. दवाखान्यात असू दे, आधार कार्डात असू दे, पेन्शन असू दे, ती पण कामं ते करतात. मग इथं आता प्रभाग क्रमांक 4 मध्ये काय कोणाची बाजी होणार? कोण मैदान कोण मारणार? भाजप मारणार. भाजप सोबत अनेक अडचणी आहेत की विरोधकांचं आव्हान आहे, विरोधक सुद्धा ताकदीने उतरल्यात. ते कुठल्या पण पक्षात म्हणजे आमचा नगरसेवक जाऊ दे, आता जो आधीचा होता नगरसेवक कुठल्या पक्षात जाऊ दे, कारण त्याला आम्हीच निवडून देणार. काय नगरसेवक नाव? जहांगीर पटेकरी. मग त्यांची आता मिसेस थांबले आहेत जुलेखा पटेकरी म्हणून. आणि मुळीकांचं काम पण चांगलं आहे. सुनील पाटलांचं काम पण चांगलं आहे. त्यांना पण एकदा आम्ही निवडून दिलेलं आहे या भागात. म्हणजे तानाजी पवार काही हे नवीन आहेत वाटतं. आता यांचे काय ओळख नाही. निवडून आले कामं करतील काय? होती का नुसतं आश्वासन देऊन जाणार? करणार की आम्ही दारात जाऊन बसणार त्यांच्या. नाही केलं तर काय करणार? करणार कामं ते 100%. जर आता प्रचार करायला लागल्यात, काय काय आश्वासन तुम्हाला द्यायला? नाही आश्वासन नाही, त्यांनी कामं करतात तिथं गल्लीत सगळं. सांगायच्या आधी त्यांनी कामं करतात आणि म्हणजे सांगायला लागतच नाही. आणि बोलल कधी बोलल त्यांनी हजर होत्यात. तसं काय नाही. महानगरपालिकेची पहिली निवडणूक आहे. पहिला महापौर होण्याची संधी कुठल्या पक्षाला मिळणार इथे शहरात? भाजपला मिळणार. मग का बरं? भाजप काय करते असं? त्यांनी कामं करतात आणि त्यांनाच मिळणार. भाजप नुसता भाजपची कामं कागदावर असं म्हणलं ते प्रत्यक्षात काय नाही. आणि येऊन करतात, बोलवलं तर येतात. आजारी पडलं हॉस्पिटलमध्ये असलं त्यांना बोलवलं तर त्यांनी येतात, मदत करतात. आहे त्यांची कामं. आणि इथल्या आमदारांची कामं, आमदार काय कामं करतात काय? करतात की त्यांनी काम करतात. सगळी कामं प्रत्यक्षात असतात कागदावर असतात? नाही करतात. येऊन बोलवलं तर लगेच येतात. त्यांनी काय असेल ते करतात. काय अपेक्षा आहेत आमदारांच्याकडे आता या निवडणुकीत? अपेक्षा काय नाही, पाणी सुद्धा तेवढं आहे बघा. पाणी येऊ दे आम्हाला, पाणी येऊन दे बस. येईल का मग पाणी? आता येणारच की, सांगितल्यातच की येतो मग पाणी सोडतो म्हटल्यात की. सोडतील मग? सोडतील काय? सोडील की एवढं सगळं करतात. आणि नमस्कार. नमस्कार. महानगरपालिकेच्या निवडणुकीत धुरा सुरू झालाय. जोर कोणाचा इकडे भागात? आम्ही कुठे बाहेरच नसतो त्यामुळे काय लक्षात येत नाही आमच्या. आम्ही दुकानात कुठे बाहेरच नसतोय त्यामुळे लक्षात येत नाही आमच्या. तुमच्या प्रभाग 5 मध्ये स्वच्छता विकास कामं कशी आहेत? चांगले आहेत काय? आहेत, बरे आहेत. केलेच की. कुणी केलं? पटेकर साहेबांनी. पटेकर साहेबांनी केलेत. समस्या काय नाहीत? समस्या काय आता सगळ्यांच्या असतील तेच की, पाणी, रस्ते, हेच की, लाईट. आता मग महानगरपालिकेवरती सत्ता कुठल्या पक्षाची येईल असं वाटतं? महापौर कुठल्या पक्षाचा होईल? एवढं आम्हाला काय करणार आहे सांगा. काका विचारतो. काका नमस्कार. काय आता कोणाची जास्त हे होईल तेच कोणाचे. मग जोर कोणाचा आहे शहरात? तसं काय अजून तर काय सांगता येत नाही. सगळ्यांचंच जोरच आहे म्हणजे. विकास कामं कशी आहेत शहरातली? पण बघायत काय एवढं काय हे नाही. विकास कामं कशी आहेत प्रभाग 5 मधली? विकास कामं 1 नंबरचे आहेत. आतापर्यंत जे झालेले आहेत ते तर सर्वोत्तम आहेत. यापुढे पण हे अशीच होतील येणाऱ्या नगरसेवकाकडनं अपेक्षा करतो. आमदारांनी काय कामं केलं का इथं? आमदारांनी आता कसं आहे, खालच्या टप्प्यावर आमदार येतच नाहीत. नगरसेवक पर्यंत आमचं म्हणजे हे होतंय. नगरसेवक जे करतील ते त्यातच हे होतंय. आमदार इथपर्यंत येऊ शकतील असं काय, म्हणजे आमदार कसं असतंय शेवट नगरसेवक असतात त्यांच्या खालच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकतात. नगरसेवक पोहोचू शकतोय, आमदार इथपर्यंत पोहोचणे शक्य. शहरातली कामं काय आहेत का आमदारांची? शहरात बऱ्यापैकी आहेत म्हटले चालेल.
इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या प्रभागामध्ये विकास कामं झालेली आहेत, रस्ते स्वच्छता या भागामध्ये चांगले आहे आणि विकास कामाच्या जोरावरती इथल्या उमेदवारांना या मतदानामध्ये निवडून दिलं जाणार असल्याच्या प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत। त्यामुळं या प्रभागातला निकाल येत्या 16 तारखेला पाहावा लागेल की इथली जनता नेमकं आपल्या मताचे जे दान आहे ते कुणाच्या पारड्यामध्ये टाकते हे 16 तारखेनंतर स्पष्ट होईल। तुर्तास आपण थांबतोय, पुढील भागामध्ये आपण नव्या प्रभागातल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। KK न्यूजसाठी कॅमेरामन राहुल सह मी कुणाल कांबळे, इचलकरंजी।